नागपुर में आयोजित एडवांटेज विदर्भ कार्यक्रम में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि विदर्भ और महाराष्ट्र नए आर्थिक युग में प्रवेश कर चुके हैं। 22 देशों के राजनयिक प्रतिनिधियों का स्वागत करते हुए उन्होंने महाराष्ट्र को देश की आर्थिक शक्ति बनाया। सोलर मॉडल क्षेत्र में 10,000 करोड़ रुपए का निवेश नागपुर में हो रहा है, जिससे विदर्भ में भारत की सबसे बड़ी सोलर इकोसिस्टम तैयार हो रहा है। गडचिरोली को ग्रीन स्टील का प्रमुख केंद्र बनाने का लक्ष्य रखा गया है। नागपुर और छत्रपति संभाजीनगर को जीसीसी के अगले केंद्र के रूप में विकसित किया जाएगा। समृद्धि महामार्ग, ड्राई पोर्ट, मेडिकल हब और पर्यटन के कारण नागपुर का विकास तेज गति से होगा, ऐसा विश्वास उन्होंने इस वक्त व्यक्त किया। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 22 देशातले लोक ॲडव्हान्टेज विदर्भाला आलेले आहेत। विशेषतः 22 देशातले एम्बेसेडर्स, हाय कमिशनर्स, काउन्सिल जनरल या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आज काही स्ट्रॅटेजिक एमओयूज देखील आम्ही केलेले आहेत। याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक 500 बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होत आहे, त्याचा एमओयू आहे। एक जवळपास 10,000 कोटी रुपयाचा एक एमओयू आम्ही केलाय, जो सोलर मॉड्यूल मध्ये म्हणजे वेफर्स इनगॉट्स पर्यंत सगळं मॉड्यूल हे तयार करणार आहे। त्याचा खूप मोठा फायदा होईल, कारण त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे। वेगवेगळ्या सेक्टर मधले काही एमओयूज देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ॲडव्हान्टेज विदर्भला या ठिकाणी मिळतोय। माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो। आपले गडचिरोली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलंय। हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं, कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं। 3 दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते। हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही, अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे। त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात 2 घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं। त्यातनं 7 नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आणि त्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर, तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झाला आहे। ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे। त्यामुळे जी काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जी काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजण्यात की 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत। अजून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल। आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे। खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं, पण त्याच्या अगदी जिथे ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी, असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते, पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत। त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ। पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून अभिनंदन